तर चालली ना. हो ना, एकदाही बोलली नाही. किती रिक्वेस्ट केली आपण तिला. अगं ये हाय. काय रे भाऊ मी आलोच एक मिनिटात. काय शू ए बोल ना ग. ए अगं आम्ही तुझ्यासाठी एवढा वेळ थांबलो आणि तू आम्हाला भाव पण देत नाही. हा शिवा ऐक ना ग माझं प्लीज माझ्यासाठी चल ना इथून. थांब इथे. संपदा काय झालं. आता चल ना इथून. का थांबलोय आपण. कुठे गेले सगळे. संपदा काय झालंय मला सांग. अरे हा बघ परत आला बॉडीगार्ड. हा बॉडीगार्ड. अरे इथं चवळीची शेंग आहे. अरे हा काय करणार आहे आपल्याला. संपदा काय झालं एक्झॅक्टली. आशू शिवा शिवा काय करते. शिवा थांब. अहो अहो इकडे या. हे काय. तुम्ही शिवाला थांबवा आधी. शिवा शिवा हो तुम्ही काय थांबलाय. चला चला गर्दी करू नका. निघा निघा. हा ए सीता आम्ही निघतो ग. तू नंतर भेट आम्हाला. आणि हो तुझ्या सुनेला सांभाळ. सीता तुझी सून अगदी अशक्य. हा तिला एखाद्या कराटे स्पर्धेला पाठव. नक्कीच पहिली येईल. चल येते सीता. घे आई. अगे घे. आणि आता काम पुरे कर ग. किती काम करतेस. हे आपण नाही करणार तर कोण करणार. काम करायला पाहिजेच ना. बसून चालणार आहे का. अगं बरोबर हाय. पण मला सांग आता आपल्या दोन्ही पोरी मार्गाला लागल्यात का नाही. मग आता थोडासा आराम कर की. काय म्हणताय आई. अजून दिव्याबद्दल कुठे काय कळलंय आपल्याला. ते बी खरंच आहे. पण मी सांगते तुला दिव्याचं समद व्यवस्थित असणार सांगते मी तुला. नाहीतर अगं आत्ता पातूर समदा बोऱ्या बिस्तरा गुंडाळून आली असती इकडं घराकडं आपल्या. म्हणजे व्यवस्थित आहे. समद तिच्या मनासारखं झालेलं असणार बघ. काय माहिती आई. पण मला खरंच काळजी वाटते. आई म्हणून तुला काळजी बी वाटणार आणि राग बी येणार हे समजतंय मला. पण आपण काय करू शकतो. आणि हे बघ वंदी तुला एवढं जर वाटत असेल का नाही तर फोन लाव तिला. माझ्यासाठी लाव फोन. नाही आहे मला ना तिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये. ते कळतंय का मला. पण फोन लावलास बोललीस तिच्याशी जी काय काळजी करतीस का नाही ती काळजी मिटल का नाही. मग लाव फोन.
पोरगी होई फोन कट करते, तिला काहीच वाटत नाही आपल्याबद्दल. ही आई म्हणून कुठे कमी पडले? कुठं बी कमी पडली नाहीस का, पण काळजी तर वाटतेच का नाही. आई आहेस, पण मी सांगते तुला, नग काळजी करूस एवढी. पण आई असं कोण वागतं हो? अगं वंदी, ती कामात असणार ग. काम आटपलं की फोन करते का नाही ते बघ. हा, जरा वाट बघूया की आपण. आणि नाहीच ती नक्की आला तर पुण्यांदा तू फोन कर तिला काय. वंदी, अगं पोरींची काळजी वाटते आपल्याला. मी काय म्हणते, तू लाव फोन, लाव तू परत. हा, रिंग वाजती का ग? हो, आपलं काय चुकलंय? काय कमी केलंय आपण दिव्यासाठी? आजवर तिने जे जे मागितलं ना ते सगळं तिला दिलं. तिचे सगळे हट्ट पुरवले, सगळे लाड पुरवले. शिवानीने जीवाचं रान केलं तिच्यासाठी. तरी पण ही पोरगी आपल्याशी असं कसं वागू शकते हो? अगं, आपण त्रास करून काय बी होणार नाही. दिव्याचा स्वभाव लहानपणापासून कसा आहे ते माहित आहे का नाही आपल्याला? मग तिची काही चुकली आहे का नाही? ती चूक ती अजाबात मान्य करणार नाही, तुला सांगते.